आता आपल्याला अभ्यास करायचा आहे मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल याची मेरिट्स. आता मेंडेलिव्स पिरियोडिक टेबलची फीचर आपण याच्या आधीच पाहिलेले आहेत. आता याची मेरिट्स कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामधला पहिला, एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड ऑन मोर फंडामेंटल बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज. हा सर्वात महत्त्वाचा पहिला मेरिट्स इन केस ऑफ द मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल. यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना दोन महत्त्वाच्या क्रायटेरियाचा यूज केला. एक, अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, आणि सेकंड, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीजचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून ज्या सिमिलर प्रॉपर्टीजचे एलिमेंट्स होते त्याला एका ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफाय करायचा प्रयत्न केला. हे करत असताना मेंडेलिव्स यांनी आधीचे काही जे एलिमेंट्स होते की ज्याचे ॲटॉमिक मास त्यांना योग्य वाटले नाहीत, त्यांनी त्याला रिवाईज केलं आणि रिवाईज करून त्यांची योग्य व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काढून मग त्यांना पिरियोडिक टेबलला त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासच्या हिशोबाने अरेंज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं जर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर बेरिलियमचं एक्झाम्पल पाहता येईल. बेरिलियमचा ॲटॉमिक मास हा 14.09 होता आणि नंतर जेव्हा त्यांनी त्याला रिवाईज केलं आणि रिवाईज केल्यानंतर तो 9.4 आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यांनी या बेरिलियमला बोरॉनच्या आधी पिरियोडिक टेबलमध्ये जागा दिलेली पाहायला मिळते. आता हा अभ्यास करत असताना मेंडेलिव्स यांनी प्रत्येक एलिमेंटचा एक सेपरेट चार्ट तयार केला होता. त्यांनी त्या चार्टवर त्या एलिमेंटचं नाव आणि त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीज लिहिलेल्या होत्या, सोबत त्याचा ॲटॉमिक मास त्याच्यावर लिहिलेला होता. आणि नंतर हे सेपरेट असलेले चार्ट त्यांनी अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास आणि अकॉर्डिंग टू देअर सिमिलर प्रॉपर्टीज याच्या हिशोबाने क्लासिफाय करायचा प्रयत्न केला, हे आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड, द स्पेसेस वेअर लेफ्ट व्हॅकंट टू ॲकॉमोडेट द एलिमेंट टू बी डिस्कवर्ड इन नेचर. सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा की जो आपल्याला न्यूलँड्स ऑक्वेजमध्ये पाहायला मिळाला नाही. मेंडेलिव्स यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी त्यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही एम्प्टी स्पेसेस सोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना हे माहिती होतं की इन फ्युचर काही एलिमेंटचा शोध लागू शकतो. मग ते एलिमेंटचा शोध लागल्यानंतर त्या एलिमेंट्सला प्लेस करण्यासाठी व्हॅकंट प्लेस पिरियोडिक टेबलमध्ये असणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या प्लेस सोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या फक्त त्यांनी प्लेसच सोडल्या नाही तर इन फ्युचर जो कोणता एलिमेंट डिस्कवर होईल त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या असतील, त्याच्यानंतर त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास कोणता असेल हे सुद्धा त्यांनी प्रेडिक्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथे एक छोटा टेबल मी तयार केलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल. इथे बघा, त्यांनी काही प्लेस ज्या सोडल्या होत्या त्याला त्यांनी नाव दिले होते. एकाला एका बोरॉन, एकाला एका ॲल्युमिनियम आणि एकाला एका सिलिकॉन. आणि त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं की ते एलिमेंट जे डिस्कवर होतील त्यांचा ॲटॉमिक मास एकाचा 44 असेल, ज्याला त्यांनी एका बोरॉन म्हटलेलं होतं, एकाचा 68 असेल, ज्याला त्यांनी एका ॲल्युमिनियम म्हटलं होतं, आणि एकाचा 72 ॲटॉमिक मास असेल की ज्याला त्यांनी एका सिलिकॉन म्हटलं होतं. आणि आफ्टर दॅट त्यांच्यानंतर काही काळानंतर जेव्हा यांचा शोध लागला तेव्हा त्यांनी जे ॲटॉमिक मास आणि ज्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केलेल्या होत्या त्याच अनुषंगाने आपल्याला भविष्यात स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम ह्या एलिमेंटचा शोध लागलेला पाहायला मिळतो. आणि हेच एलिमेंट तिथे आपल्याला बरोबर प्रॉपर त्या भागामध्ये सेट झालेले पाहायला मिळतात. इथं जर आपण पाहिलं तर हे जे भाग आहेत ॲटॉमिक मास त्यांनी 44, 68 आणि 72 दाखवलेला होता. आणि याच भागामध्ये आपल्याला स्कँडियम, गॅलियम आणि इथे जर्मेनियम सेट झालेले पाहायला मिळतात. अँड धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर in case of Mendeleev's periodic table. Then third one, it could predict the properties of the elements which help in the discovery of new elements. मेंडेलिव्स यांनी एलिमेंटचा इतका अभ्यास केलेला होता की त्यांना हा अंदाज सुद्धा आलेला होता की इन फ्युचर कोणत्या प्रकारचे एलिमेंटचा शोध लागू शकतो. त्यांनी त्याच्या एलिमेंटचा शोध लागण्याआधीच बऱ्याचशा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या असू शकतात हे सुद्धा आधीच प्रेडिक्ट केलेलं होतं. आणि त्याचाच उपयोग नंतर पिरियोडिक टेबलचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देन लास्ट वन, द इनर्ट गॅस एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर कुड बी प्लेस इन अ सेपरेट ग्रुप विदाऊट डिस्टर्बिंग द टेबल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. ही नोबेल गॅसेस ज्याला आपण इनर्ट गॅस म्हणतो, जे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर हेलियम, निऑन, आर्गॉन वगैरे यांचा शोध लागला होता. परंतु यांना अरेंज करत असताना त्यांनी 0 ग्रुपची निर्मिती केली. आणि हा 0 ग्रुप त्यांनी अशा प्रकारे प्लेस केला की आतमधला
आधीचा जे एलिमेंट त्यांनी क्लासिफाय केलेले होते किंवा जो पिरियोडिक टेबलची जी पूर्ण रचना केलेली होती त्याला कोणत्याच प्रकारचा हात लागायचा काम पडला नाही, त्याला कोणत्याच प्रकारचा धक्का लागला नाही आणि त्यांनी पूर्ण एलिमेंट्स जे होते म्हणजे दॅट इज द इनर्ट गॅस जे होते ते त्यांनी चांगल्या प्रकारे क्लासिफाय केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलचे डिमेरिट्स कोणते होते ते आपण पाहूया. त्यामधला पहिला मुद्दा, द पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज नॉट करेक्टली डिफाईन. It was placed in the group first, although it resembled both the group first element, that is the alkali metals, and the group 7th element, that is the halogens, in their properties. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आजही आपण पाहतोय की हायड्रोजनच्या पोझिशनच्या संदर्भात. हायड्रोजनची पोझिशन जी आहे तर हायड्रोजन आपल्याला दोन ग्रुपच्या सोबत त्याच्या प्रॉपर्टीज मॅच होताना पाहायला मिळतो. एक ग्रुप नंबर फर्स्ट आणि एक जो आहे तो ग्रुप नंबर 7. आता ग्रुप नंबर 7मध्ये इथे त्याला प्लेस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मेंडेलिव्हजनी, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज ग्रुप नंबर 7च्या एलिमेंटसोबत मॅच होताना पाहायला मिळतात. तर कशा प्रकारे ते आपण एकदा पाहूया. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2, while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. इथं जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे दॅट इज द H2, तशाच प्रकारे आपल्याला फ्लोरीन आणि त्याच्या आतमध्ये असलेला क्लोरीन यांचासुद्धा फॉर्म्युला आपल्याला F2 आणि Cl2 अशाच प्रकारे पाहायला मिळतो. आता दुसरी जर प्रॉपर्टी आपण याची ग्रुप फर्स्टसोबत जर टॅली करतो म्हटलं तर देअर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड ऑफ हायड्रोजन. म्हणजे आता मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजनचा जर आपण पाहिला तर विथ कंपाऊंड ऑफ द हायड्रोजन जर पाहिला तर तो आपल्याला अल्कली मेटल्सच्या सारखेच त्याचे कंपाऊंडचे फॉर्म्युले पाहायला मिळतात. आता आपण Cl सोबत हायड्रोजनची रिॲक्शन पाहूया किंवा तो कंपाऊंड पाहूया, ऑक्सिजनसोबतचा कंपाऊंड आणि सल्फरसोबतचा. तर इथे HCl आहे हायड्रोजन आणि क्लोरीनचा. तसं जर आपण कंपाऊंड सोडियमसोबत जर पाहिला तर NaCl आहे. म्हणजे इथं ॲटमची संख्या दोन्हीमध्ये सारखी दिसते. H2O Na2O, इथे सुद्धा हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1, इथे सुद्धा Na2 2 आणि ऑक्सिजन 1. नंतर इथे H2S आणि Na2S, इथे हायड्रोजन 2 सल्फर 1, इथे Na2 आणि सल्फर 1. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी पाहायला मिळते. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे दॅट इज द डिमेरिट जो आहे इन केस ऑफ द पोझिशन ऑफ हायड्रोजन इथे आपल्याला पाहायला मिळतो. देन सेकंड वन, in some cases Mendeleev's placed the elements according to their similarities in the properties and not in increasing order of their atomic masses. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर हा एक क्रायटेरिया ठेवला आणि ज्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे त्याला एका ग्रुपमध्ये ठेवायचा प्रयत्न केला. परंतु हे करत असताना कुठेतरी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास हा क्रायटेरिया मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये मिस होताना पाहायला मिळतो. याचं आपण एक्झाम्पल पाहूया. द पोझिशन ऑफ दीज एलिमेंट्स वॉज नॉट जस्टिफाय. फॉर एक्झाम्पल पहा, कोबॉल्ट ॲटॉमिक मास 58.9 आहे आणि दुसरा निकेल ॲटॉमिक मास 58.6 आहे. आता यांची पोझिशन पाहूया आपण मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये. इथे बघा, इथे कोबॉल्ट आणि निकेल. कोबॉल्टचा ॲटॉमिक मास 58.93 आणि निकेलचा आहे 58.71. म्हणजे निकेलचा ॲटॉमिक मास हा कोबॉल्टपेक्षा कमी आहे. म्हणजे निकेलची पोझिशन आधी असायला हवी होती आणि कोबॉल्टची नंतर, परंतु इथे आपल्याला तसं दिसत नाही आहे. आणि धिस इज द अनदर वन डिमेरिट्स इन केस ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. देन थर्ड वन, isotopes were not given separate places in the periodic table, although Mendeleev's classification is based on atomic masses. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आता आयसोटोप्स म्हणजे काय? आयसोटोप्स म्हणजे ज्याचे प्रॉपर्टीज सारख्या परंतु ॲटॉमिक मास हा वेगवेगळा असतो त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. आता आयसोटोप्सला कशा प्रकारे प्लेस करायचं हे मात्र मेंडेलिव्हजला तिथं करता आलं नाही. कारण आयसोटोप्सच्या प्रॉपर्टीज सारख्या असल्या त्याला जर एका ग्रुपमध्ये जर ठेवायचा प्रयत्न केला तर त्यांचे ॲटॉमिक मासेस वेगवेगळे असतात. मग त्यांना कशी पोझिशन द्यायची याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये निश्चित अशी माहिती मिळत नाही. अँड धिस इज द अदर वन डिमेरिट्स इन केस ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. देन लास्ट वन,
Some similar elements were grouped separately while some dissimilar elements were grouped together. आता याच्यामध्ये एका ग्रुपमध्ये सारख्या प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स ठेवणे हा तर त्यांचा क्रायटेरियाच होता, परंतु हे करत असताना काही ग्रुपमध्ये असे काही एलिमेंट आले की ज्यांच्या प्रॉपर्टीज एकामेकाला मॅच होत नाहीत. इथे जर आपण त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर कॉपर अँड मर्क्युरी आर सिमिलर इन देअर प्रॉपर्टीज बट वेअर प्लेस सेपरेटली. कॉपर वॉज प्लेस इन ग्रुप फर्स्ट ऑल्दो डिड नॉट रिसिम्बल द एलिमेंट्स ऑफ दिस ग्रुप. आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पाहण्यात येतं की कॉपर जो आहे हा आपल्याला या पहिल्या ग्रुपमध्ये आहे आणि इथे हा Hg जो आहे मर्क्युरी हा आपल्याला सेकंड ग्रुपमध्ये पाहायला मिळतो. या दोघांचे प्रॉपर्टीज सारखे असताना सुद्धा हे आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतात. आणि इथे कॉपर ज्याच्यामध्ये आहे तर त्यांच्यासुद्धा प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारे मॅच होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अँड धिस इज द अनदर वन डिमेरिट्स इन केस ऑफ मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. इथे आपण मेंडेलियस पिरियॉडिक टेबलचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. मेंडेलियस पिरियॉडिक टेबलची फीचर पाहिलेत, मेंडेलियस पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स पाहिलेत आणि मेंडेलियस पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्ससुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत.